आता एक दंतकथा जर समजा आपण घेतली, म्हणजे ती दंतकथा आहे असं मला माहिती, पण आपण जर सांगितलं तर बरं होईल. आणि ती म्हणजे या वाघ्या कुत्र्याची, की तिथे जो लेख लिहिलेला आहे त्याच्यावरती की महाराज गेल्यानंतर वाघ्या कुत्र्यांनी महाराजांबरोबर चितेत उडी मारली. महाराजांचा कुत्रा होता नव्हता, आणि होता तर ही समाधी इथे काय याची एक कथा आपण मला मागे सांगितली होती. आपण ती महाराष्ट्राला सांगावी अशी. शिवाजी महाराजांचा कुत्रा किंवा आणखी निर्णया तऱ्हेचे प्राणी हे होते असे कागदपत्रातनं काही उल्लेख नाही. घोडे होते ते असणारच स्वाभाविक आहे, परंतु कुत्रं असलं पाहिजे असं म्हणायला एक बारीकसा आधार मिळाला आहे. शिवाजी महाराजांचं एक शिल्प कर्नाटकामध्ये धारवाडपासून एक 10 किलोमीटरवरती यादवाड नावाचं एक गाव आहे. आधी तिथे एका मंदिरामध्ये एक शिल्प महाराजांचं लावलेलं आहे, त्यावेळेच आहे. आणि त्याच्यामध्ये महाराज असे आसनावरती बसलेले आहेत आणि बाकीचं सगळं काय आहे तिथे. पण तो आत्ता मुद्दा असा की तिथे खाली एक कुत्रं दाखवलं आहे, एक कुत्रं बसलं आहे त्या आसनाच्या खालच्या बाजूला. तो कुत्रा असेल आणि कदाचित शिवाजी महाराजांच्या नंतर तो महाराजांचा वियोग, आपला मालक गेला आपला ह्या दुःखामध्ये ते कुत्रं नेलंही असेल. लोकांनी मग त्याचं आणखीन काहीतरी करून त्याला असं थोडंसं नाटकी म्हणा किंवा नाट्यमय म्हणा असं रूप दिलं. पण या समाधीची कथा काही वेगळीच आहे. या ठिकाणी एक बारीकसा चौथार असा होता, तो बारीकसा दिसतोय थोडा, बरं काही नव्हतं. हे जे बांधकाम आहे सगळं 1926च्या 30च्या अशा काळात ते केले गेलेलं आहे. शिवाजी रायगड स्मारक मंडळ म्हणून जे होतं त्यांनी ते केलेलं आहे. पैसा नव्हता. बरं, शिवाजी महाराजांना तो जो काळ होता तो फारसा महाराष्ट्रामध्ये तसा गाजावाजाचा म्हणा किंवा असा अतिलोकप्रियतेचा असा तो नव्हता. त्यावेळेला काही परिस्थिती असते, त्यामुळं निधी जमवणं ही मोठी अवघड गोष्ट झाली होती. पुन्हा मंदीचा काळ, ब्रिटिशांचं राज्य, प्रयत्न चाललेला होता. राजे लक्ष्मणराव भोसले नागपूरचे, पुण्याचे गुंजाळ, तात्यासाहेब केळकर, नचिन केळकर, दासाहेब कर्णिकर, ही सगळी मंडळी प्रयत्न करत होती पैसे जमवायचे, काम करायचं. आणि एकदम कुठून 4,000 5,000 कुठून आणायचे. आणि म्हणून या सगळ्या कार्यकर्त्या मंडळींच्या, शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या मंडळींच्या मनात एक कल्पना आली की आपण काही मंडळींना आवाहन करू. त्यावेळेला जे इंदोरचे महाराज होते त्यांच्याकडे आपण त्यांना आवाहन करू केलं आणि त्यांनी ताबडतोब उत्तम प्रतिसाद दिला आणि असं सांगितलं